राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण माझी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी 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 सुख झाले ओ सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी
कोणा नाही चिंता कोणा नाही कोणी नाही चिंता कोणाविषयी द्वारकेचे राज्य देव द्वारकेचे राज्य देव द्वारकेचे राज्य चिंता कोणा नाही कोणे चिंता कोणा नाही कोणे चिंता कोणा नाही कोणे द्वारकेचे राज्य वेद आज्ञा ब्राह्मणांचा मान अतित पूजन वैष्णवांचे अतित पूजन वैष्णवांचे अतित पूजन वैष्णवांचे आदित्य आदित्य अतित आदित्य अवधियाल गणा अतित आदित्य अवधियाल अभिमान तुका म्हणणाई अभिमान तुका म्हणणाई अभिमान तुका म्हणणाई अभिमान तुका म्हणणाई
कोणी विषयी बोला काही चिंता कोणा नाही कोणी काही चिंता कोणा नाही कोणी विषयी काही चिंता कोणा नाही कोणी द्वारकेशी राज्य देवा हरे द्वारकेशी
कोणाविषयी काही चिंता कोणा नाही कोणाविषयी करी द्वारकेशी राज्यदेव द्वारकेशी राज्य करी नारायण दुष्ट संवारून धर्म पाळी वेदाज्ञा ब्राह्मणांचा मान अतीत पूजन वैष्णवांचे अतीत अलिप्त अवघिया वेगळा नाही या गोपाळा अभिमान अभिमान तुका म्हणे नाही त्यासी अभिमान तुका म्हणे नाही त्यासी धरी काशी धनुदेव माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम देवादी देवा जगत्रय देवा जगत्रय देवा देवादी देवा जगत्रय देवा जगत्रय देवा अरे असे केशवा विनंती माझी अरे असे केशवा विनंती माझे अरे असे केशवा विनंती माझे दिवाणी तुझे वर्ण गुणा दिवाणी तुझे वर्ण गुणा दिवाणी तुझे वर्ण गुणा प्रेम काहे ऐसे देवी प्रेम काहे प्रेम काहे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण सेवे लागी सेवक तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो यावरी न करावा वेरो यावरी न करावा वेरो अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा यावरी न करावा वेरो यावरी न करावा काही चिंता कोणा नाही कोणाविषयी करी द्वारकेशी राज्यदेव माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेला या संपूर्ण रायगड ठाणे आणि पनवेल अशा नवी मुंबई असा सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने अतिविराट असा सप्ताह त्याला नावच दिलं विराट म्हणून आणि त्याचं विराट स्वरूप आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. थोडीशी विसंगती कोणती? एवढ्या मोठ्या विराट सप्ताहाचा समारोप माझ्यासारख्या
मोडक्या तोडक्या बुवाकडं का दिला हे जरा विसर. मी हे लागवानं म्हणत नाही, वास्तवानं म्हणतोय. गेले वर्षभर आजारी पडल्यापासून शक्ती कायेची, वाचेची, मनाची तिन्ही शक्तीच्या बाबतीत तसा मी दुबळा आहे. आणि दुबळा आहे हे कबूल करायला काय हरकत आहे. पाठीमागच्या वर्षी माझा काला असं मागच्या वर्षीच ठरलं, ही गोष्ट खरी. पण तेव्हा मी आजारी नव्हतो. नंतर जानेवारीमध्ये आजार झाला. नंतर नियोजन करत असताना सगळ्या मंडळांना सांगितलं की शक्यतो माझी सेवा ठेवू नका. पण त्यांनी प्रेमानं म्हणा, सक्तीनं म्हणा, नात्यानं म्हणा, काय असेल ते त्यांनी ही सेवा माझ्याकडे दिली. ती करण्याचा प्रयत्न करूया. काल्याची सेवा म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये मानाची सेवा आहे. त्याला प्रसादाची सेवा म्हणतात. आमच्या फडकऱ्यांच्यामध्ये काल्याची सेवा मालकाशिवाय दुसऱ्याकडे देत नाहीत, मानाची असते आणि ती प्रसादाची असते. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात ही दुर्मिळ वस्तू नाही हो, फार दुर्मिळ नाही. जरा ती पिशवी टाकतात, पिशवी द्या. हे दही भात अवघड आहे काय. चिरमुरे फार मोलाची वस्तू नाही. वारकरी संप्रदायाची बैठक लक्षात ठेवा. या सप्ताहामध्ये बऱ्याचशा कीर्तनकारांनी वारकरी संप्रदायाची बैठक सांगितली महत्त्वाची. विशेष करून पाचपोन महाराजांनी जास्त सांगितली. या संप्रदायाची बैठक अशी आहे की हा संप्रदाय गरिबांच्यासाठी आहे, श्रीमंतांच्यासाठी नाही. दिनाचा सोयरा
आल्यानो संसार आल्यानो संसार पंढरी शेजारे आल्यानो संसार पंढरी शेजारे आल्यानो संसार पंढरी शेजारे आल्यानो संसार दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग दिनांचा सोयरा पांडुरंग कृपावंत किती दीन बहु आवडती. हा संप्रदाय गरिबांचा आहे. पाठीमागे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं बालाजीच्या पार्श्वभूमीवर एक योजना आखली. 200 रुपयात लवकर दर्शन. फडकरी मंडळीने ती हाणून पाडली. त्यांनी सांगितलं आमचा देव गरिबांचा आहे, वशिला लावून आमच्याकडे यायचं नाही, पैसे घेऊन कधीच आमच्याकडे यायचं नाही. दिनांचा सोयरा म्हणून हा संप्रदाय गरिबांचा आहे. या संप्रदायामध्ये दीक्षा देण्यासाठी फार मोठा खर्च नाही. 50 रुपयाची माळ आणा, 1 रुपयाचा बुक्का आणा, 5 रुपयाची खडीसाखर आणा, संपलं. काही नाही. असले खिशात पैसे तर महाराजांच्या पुढे ठेवा, नसले तर ठेवू नका. एखादा महाराज म्हणला पैसे पाहिजे त्याला सांगा आम्हाला तुझी दीक्षाच नको, तुझ्यासारखे 56 बुवा पडले. आणि सध्या लक्षात जेव्हा माळ घालणार आणि महाराजाला लई किंमत देऊ नका, कारण आता संप्रदायात दीक्षा घेणारे कमी आहेत, महाराज जास्त आहेत. त्यामुळं सध्या महाराज तुम्हाला पैसे देऊन माळ घालता येईल काय, काळजी करू नका. आमची दीक्षा सोपी आहे, आमचा देव सोपा आहे, आमचा काला सोपा आहे. माझा ज्ञानराज गोपाळाशी लायावाटी पंढरपूरला गेला, 5 रुपयाचे मुरमुरे आणा, सगळ्या गावाला पुरत्यात. बघा पुरत्यात का नाही. समजा आमच्या पूर्वजांनी पंढरपूरचा काला गुलाबजामचा केला असता तर काय झालं. पण आमचा काला सोपा आहे, आमचा देव सोपा आहे. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. म्हणून शब्द वापरलाय. काल्याची सेवा महत्वाची का, प्रसादाची. प्रसाद कोणता, दही भात मिळत नाही का, मिळतो बघा, ऐकून घ्या. पण एक गंमत अशी आहे, वस्तू कोणती आहे त्याला महत्त्व नाही, कोण देत आहे त्याला महत्त्व आहे. देतो कोण, आम्हा देतो पंढरीनाथ. बांधास गीती गास प्रसाद देतो पंढरीनाथ. देणारा पंढरीनाथ आहे. म्हणून महत्त्वाची आहे. 1972 साली देशाच्या स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव झाला. तेव्हा इंदिरा गांधींनी स्वातंत्र्य सैनिकांना ताम्रपट दिले होते. ताम्रपट म्हणजे काय, तांबड्या पत्र्यावर त्यांचं नाव. काय महाग आहे का, नाही. देणारं कोण आहे, गव्हर्नर ऑफ इंडिया. तुमच्या घरात तुम्हाला सोन्याचा पत्र करता आला असं कोण नाही माहिती, पण त्याला किंमत नाही. देणारं भारत सरकार आहे.
500 रुपयाची नोट आहे का कोणाकडे? 500ची 500ची नोट आहे ना? 500ची आहे. अंकुशराव द्या. 2000च मागणार होतो. नाही घ्या घ्या लगेच चालेल. 2000ची बंद झाली. नाही झाल्या आता वापस द्यायच्या नाही. परत मिळण्याची शक्यता नाही. 500 रुपयाची नोट आहे. तुमच्या परिचयाची आहे. नोट म्हणजे काय हो? नोट म्हणजे कागद. कागद आहे. मग ज्याने मला दिलं त्याला विचारलं फाडू का? मी बोलला नाही ना. ते म्हणले परत देऊ नका पण फाडू नका. वाया का घालवताय? एवढंच मला सांगायचं आहे. या तुकड्याची किंमत 5000 कशासाठी? कशासाठी नाही, त्याच्यावर काय लिहिलं आहे बघा, भारतीय रिझर्व्ह बँक याचा शिक्का आहे. म्हणून तुकड्या पत्र कोण मानी वंदीची शिक्का, शिक्क्याला महत्व आहे. मसीपत्र ते कवलावं चालू आहे आपुल्या पाणी. काय याच्यावर एक वाक्य आहे बघा. अजून तुम्ही बारकाईनं वाचलं नाही, घरी गेलं वाचा. मैं धारक को 500 रुपये अदा करने का वचन दिलाता हूँ. आई प्रॉमिस टू बियरर द सम ऑफ 500 रुपीज. खाली सही आहे. आता मला चष्मा नाही, सही आहे खाली. सही आहे आणि त्याच्याखाली शिक्का आहे गव्हर्नर ऑफ इंडिया. महत्त्व त्याला आहे, कागदाला महत्त्व नाही देवा. कोण देत आहे त्याला महत्त्व आहे. पैशाला करायचं काय? तुम्हाला पैसेच पाहिजे असले तर कीर्तन झाल्यावर याच आकाराचा एक कागद माझ्याकडे घेऊन या. मी त्याच्यावर लिहून देतो, मैं धारक को 1 लाख रुपये देने का, पाठीमागे द्या. 1 लाख रुपये अदा करने का वचन दिलाता हूँ. त्याच्याखाली सही मारतो संत चंद्र भंडाचा त्या खराळकर. घेऊन मॉलमध्ये जा आणि थोबाडीत मिळालं तर मला सांगायचं. आम्हाला देतो पंढरीनाथ. म्हणून काल्याची सेवा महत्त्वाची आहे. ही प्रसादाची आहे. आज तुम्हाला मी श्रीकृष्णाचं चरित्र सांगणार नाही. मग लोक म्हणतील उभा कशाला राहिला? आम्ही तर ठरवून आलो आज कृष्णाच्या लीला ऐकायला मिळतील. मी तुम्हाला श्रीकृष्णाचं चरित्र सांगणार नाही, परंतु श्रीकृष्ण नक्की सांगणार आहे. विठ्ठल कीर्तनकारांनी श्याम महाराज कीर्तनकारांनी श्रीकृष्ण गोकुळाच्या बाहेर जाऊन दिला नाही. आपल्या कीर्तनाचं शेवटचं प्रमाण अंकुश बाळा, शेवटचं चला वळू गाई, चला वळू गाई, बैसुदेव एके ठाई, बैसुदेव एके ठाई. हे प्रमाण झालं की त्याच्यापुढं काय विठ्ठल जय. गोकुळाच्या बाहेर कृष्ण जाऊन दिला नाही देवा. मग लक्षात ठेवा, कृष्ण नुसत्या गोकुळात नाही, कृष्ण नुसत्या मथुरेत नाही, कृष्ण आहे द्वारकेत. कारण अवतार कशासाठी आहे? धर्मसंस्था आहे तो कामाने धर्म संस्थापने केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार. आहे तो कामाने
धर्मसंस्थापने. तुका म्हणे धर्मसंस्थापने कारणे नारायणे अवतार केला आहे. धर्मसंस्थापना करण्यासाठी. म्हणून कृष्ण अपुरा सांगू नका. आत्ता लोकांना राम आणि कृष्ण यांच्या चरित्राची अत्यंत आवश्यकता आहे. प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये प्रतिष्ठित झाले. आपल्या भारतीयांचा स्वाभिमान, अस्मिता 500 वर्ष जडली होती. 500 वर्षाचा कलंक आपण धुवून काढला. लोकांना चारित्र्यासाठी रामाच्या चरित्राची आवश्यकता आहे. पुढचं वाक्य आहे का? चारित्र्यासाठी रामाच्या चरित्राची आवश्यकता आहे. प्रशासनासाठी भगवान श्रीकृष्णाची आवश्यकता आहे. रामांच्याकडं चरित्र आहे, भगवान श्रीकृष्णांच्याकडं प्रशासन आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण द्वारकेतला श्रीकृष्ण सांगायचं राहिलोच हो. भागवतामध्ये श्रीकृष्णांचं चरित्र 90 अध्यायामध्ये, त्यातले 49 अध्याय पूर्वार्धात आहेत आणि उत्तरार्धात 41 अध्यायामध्ये कृष्णाचं जे चरित्र आहे ते श्रवणीय नाही का? अनुकरणीय नाही का? आपण त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणून कीर्तनकारांनी कृष्ण हसवण्यासाठी सांगितला, भागवतकारांनी कृष्ण रडवण्यासाठी सांगितला, तमासवाल्याने कृष्ण नाचवण्यासाठी सांगितला. याच्यामध्ये कुठेतरी आपल्या एका आदर्श अवताराचं आपण अवमूल्यन करतोय असं वाटत नाही तुम्हाला? आपण असं मी म्हणत नाही, मी कशाला म्हणू, असं अर्जुन म्हणतोय. सखे ती बसवा प्रसभं निरुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापी. अर्जुन म्हणतोय, अर्जुनाचे शब्द लक्षात, अजानता, अजानतेपणानं माझ्याकडून तुझी अवहेलना झाली. 2 कारणात. एक, प्रमादा, महिमानंतरेदं मया प्रमादात प्रणयन वापी. प्रमादामुळे आणि प्रेमामुळे तुझी अवहेलना माझ्याकडून झाली. अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाचा अधिकार कळायला 11वा अध्याय निम्मा लागला, निम्मा. अजून आपण धर्मक्षेत्रेमध्ये घुसलेलं नाही. देवा अर्जुनाचा महाभारती युद्धाच्या वेळेला अर्जुनाचं वय किती होतं माहीत आहे का? मी विचारला प्रश्न, महाभारती युद्धामध्ये अर्जुनाचं वय किती होतं? हात वर करा, कुठा बघ बरं. बसा, जरा जास्त सांगितलं. अर्जुनाचं वय होतं 68 आणि देवाचं होतं 70. भगवंताचं वय 70 होतं, अर्जुनाचं वय 68 होतं. त्या दोघांच्याकडे बघितल्यावर तुम्हाला वाटतंय का यांचं वय एवढं असेल? भगवान श्रीकृष्ण म्हातारे दिसतात का? अर्जुन म्हातारा दिसतो का? का दिसत नाही? कारण ते दोघंही गुटखा खात नव्हते.
दारू पित नव्हते. 70 वर्ष लागली अर्जुनाला देवाचं महिमान कळायला. बाबांनो ऐकून घ्या, अर्जुनाला 70 वर्ष लागली. 5000 वर्ष झाली अजून आपल्याला कृष्ण कळालेला नाही. अरे बाबांनो, तुम्हाला सांगावं लागते, कंठ ओरडून सांगावं लागतंय, कृष्ण नवे भोगी. कृष्ण नवे भोगी रे भारे, शंकर नहे जोगी रे भाई, शंकर नवे भोगी रे भारे, तुका पांडुरंगी हा प्रसाद लादला, ए तुका पांडुरंगी तुका पांडुरंगे हा प्रसाद लादला, तुका पांडुरंगे हा प्रसाद लादला. अरे भगवान श्रीकृष्णाने तुम्हाला सांगितलं तरी कळू नये. गीतेची पारणं चालल्यात तरी कळू नये. नमे कर्माणि लिंपंती नमे कर्मफले हे वाचलं नाही तुम्ही? न च मानतानि कर्माणि निबध्नन्ति. हे तुम्हाला माहीत नाही? नुसतं वाचून पुढे गेला असं आहे. म्हणून या अभंगाच्या 4थ्या चरणात सांगितले, अतीत अलिप्त अवघिया वेगळा. भगवान राज्य करतो पण त्या राज्यात लिप्त होत नाही, हे लक्षात ठेवा. तो लिप्त होत नाही म्हणून त्याला कोणतीही लीला कोणती क्रीडा बाधत नाही. तो यमुनेच्या तीरावर उभा राहून छातीवर हात ठेवून सांगू शकतो, बाई मी ब्रह्मचर्य वाढते. दिली का नाही? कोर्टामध्ये साक्ष काढली यमुनेची, तू सांग मी ब्रह्मचर्य आहे का नाही. मग यमुनेने साक्षी दिली का नाही? साक्ष दिली. किती डोनेशन घेतलं ते विचार जाऊन तुला. मज भुली पडली कैशापरी आमा भोगनी म्हणे मी ब्रह्मचारी, गेली वाट यमुने माय करी. तुकोबाला काय म्हणाय का तू मामा नकळे. अरे अजून कृष्ण कळत नाही देवा. 16 सहस्त्र नारी ब्रह्मचारी कैसा, 16 सहस्त्र नारी ब्रह्मचारी कैसा, 16 सहस्त्र नारी ब्रह्मचारी कैसा, 16 सहस्त्र नारी ब्रह्मचारी कैसा. निरहरी दुर्वासा नवल नभे, निरहरी दुर्वासा नवल नोहे, निरहरी दुर्वासा नवल नोहे, निरहरी दुर्वासा नवल नोहे. मी आता प्रसंग सांगत नाही. वेळेवर कीर्तन संपवण्याचं कार्यकर्त्यांना कबूल केलं आहे मी. मला अजय पाटलांनी सांगितलं 12ला संपवा, त्याच्यापूर्वी संपवतो म्हणून प्रसंग सांगत नाही. माझा मुद्दा आहे श्रीकृष्णाला समजावून घ्या. एखादी गोष्ट जशी आहे तशी न कळणं
त्याला शास्त्रामध्ये ब्रह्म म्हणतात. ब्रह्म आता स्मृतात बुद्धी. भ्रम रज्जू रूपानं न कळणं भ्रम. शुक्ती रूपानं न कळणं भ्रम. श्रीकृष्ण रूपानं न कळणं भ्रम. म्हणून मी सांगितलं तुम्हाला चरित्र सांगणार नाही, पण कृष्ण नक्की सांगेल. करी द्वारकेसी राजदेवा करी द्वारकेसी राजदेवा करी द्वारकेसी नाही चिंता कोणा कोणे विधी हरिद्वार केसी राज्य देव हरिद्वार केसी राज्य देव काही चिंता कोणे नाही कोणे विधी हरिद्वार केसी राज्य देव हरिद्वार केसी राज्य देव. तुकोबाराय सांगतात कसं राज्य होतं. 1947 साली 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला. बापूजींचे उद्गार आहेत, आपल्याला स्वराज्य आलं, आता आपण त्याचं रामराज्य करूया. पुढं कुठलं राज्य झालं मला माहीत नाही. फक्त 5 महिन्यात 15 ऑगस्ट ते 30 जानेवारी 5.5 महिने, फक्त 5.5 महिन्यात बापूजींचा अंत झाला. आणि समजा नसता झाला तरी आपल्या लेकरांचा प्रयत्न बघून त्याने आत्महत्या केली. गांधीजीचं म्हणणं होतं दारूबंदी करूया. पुढच्या लोकांनी दारू वाढवली, दारूचा महापूर आणला, दुकानावर दारू मिळावी असा प्रयत्न केला. अजून सुरू झालं का नाही? नाही ना, अजून जी आर निघाला नाही. अजून जी आर निघालेला नाही. बापूजींचं म्हणणं होतं गाय बचनी चाहिए. गाय परवा पाचपोर महाराजांनी गाय सांगितली. ज्याच्या डोळ्यात पाणी आलं नसेल तो पाषाण हृदय आहे. आपण गाय कत्तलखान्याला नेली, दारू खुल्या बाजारात आणली आणि अजून काय कमी आहे म्हणून शाळेत अंडी आणली. आपण मुलांच्या आहारात अंडी देऊया. अजून एखादा जार निघेल, बिर्याणी बी देऊया. अजून एखादा जार निघेल, चिकन तंदुरी देऊया. कुठं आपण चाललोय आपण लक्षात घ्या. मी का सांगितलं स्वराज्य वेगळं रामराज्य वेगळं. मला रामराज्य सांगायला लागलो ना तर अर्धा पाऊण तास लागेल, पण सांगत नाही. फक्त म्हणून जातो झाले रामराज्य. काय उणे आम्हास. रामराज्यात काहीही कमी नव्हतं आणि कृष्ण राज्यात काहीही कमी नव्हतं. काही चिंता कोण नाही कोणाविषयी, नाही चिंता कोणा, नाही कोण, नाही चिंता कोणा, नाही कोणाविषयी, नाही चिंता कोणा, नाही कोण. हरिद्वार केसी राज्य देव, हरिद्वार केसी राज्य देव, हरिद्वार केसी राज्य देव. शब्द तेच आहेत, थोडे वेगळे आहेत. रामराज्यात शब्द आहे स्वप्नीची ही चिंता कोणी न देखील, स्वप्नी चिंता न देखील. हिचं शब्दात काही चिंता कोणा
भागवताला उपस्थित असलेल्या श्रोत्यांनी लक्षात ठेवा, परवा शेखर महाराजांनी भोजराजा आणि रामराजाची तुलना केली ना, केली. फार सुंदर सांगितलं दृष्टांत त्यांनी. ऐकलंय तुम्ही, पण जे नसतील त्यांच्यासाठी. भोजराजाची तुलना केली रामराजाची, ते कालिदास म्हणणार नाही, बघायचं चला. नेलं एका विवरामध्ये, थोडक्यात सांगते, परात भरून हिरे माणकं होती. बाबा कुठली आहेत चौकशी केली. रामराज्यामध्ये एका शेतकऱ्याला नांगरताना सापडली. रामाने सांगितलं आपल्या खजिन्यात जमा करून घ्या. खजिनदार म्हणले जागा शिल्लक नाही, आपला खजिना कायम रिकामा असतो. खजिना रिकामा असल्यामुळे विकासाची कामं आपल्याकडं होत नाही. विकासाची कामं थांबतात आणि खजिन्यात पैसे नसतात. रामाच्या खजिन्यामध्ये हिरे ठेवण्याला जागा नव्हती. मग ते हिरे एका तवाट्यावर ठेवले आणि सांगितलं लागल तेवढे घेऊन जा. कोणी घेतले, ते हिरे तिथं होते. बाहेर आले, आता तुम्हाला भोजराजाचं राज्य दाखवू का? दाखवा. सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणले आपापल्या खिशात तपासून बघा. प्रत्येकाच्या खिशामध्ये मोठमोठ हिरे निघाले. करता येत नाही. मी तुम्हाला आज दुसरी कथा सांगणार आहे. धर्माच्या राज्यामध्ये अश्वमेध यज्ञ केला. 1000 ब्राह्मण रोज जेवायची. सगळ्या ब्राह्मणांना सोन्याची ताटं, सोन्याचे पेले, सोन्याचे चमचे, सोन्याचे पात्र. काय झालं कुणाला ठाऊक, एका ब्राह्मणाला दुर्बुद्धी सुचली. तो ताट घेऊन घरी गेला. पण त्यालाही माहीत नव्हतं बरं का, शिवाजी बुवा त्याला माहीत नव्हतं. ताट देणाऱ्याने ताटाच्या खाली ताटाचा नंबर टाकला होता आणि प्रत्येकजण त्या ठिकाणीच बसायचं. रोज जागा बदलायची नाही. त्यांना वाटायचं ताट बदलून येत नव्हतं. ताटाचा नंबर निघाला, बघितला, बरोबर 420च निघाला. ब्राह्मणाला आणलं, कबूल केलं. धर्मराय म्हणले देवा शिक्षा काय द्यावी? ब्राह्मणाला शिक्षा द्यायची नसते आणि चोराला सोडायचं नसतं. भगवान म्हणले माझं बी डोकं आउट झाले, आपण दुसरीकडे जाऊया. बळीकडे गेले. बळीच्या राजधानीच्या बाहेर मोठा सोन्याचा पर्वत. काय भानगड आहे. जवळ गेले तर पर्वत नव्हता. ताटं, वाट्या, पेले, चमचे त्याचा ढीग होता. बळीकडे गेले. बळी म्हणला जेव्हा काय काम काढलं? काय नाही, सहज आलो आहे. पण हे ढिगाचे काय भानगड आहे? बळी म्हणला जेव्हा आम्ही यज्ञ केला होता रोज सोन्याची ताटं, आमचा नेम असा होता आजचं ताट उद्या वापरायचं नाही. मग ताट उचलायचं आणि पत्राला ढीग लावता ना. या कार्यक्रमामध्ये धनाजी महाराज आहे का? मला आवडलेला भाग इथं पत्रावली नाही. एवढ्या सगळ्या लोकांना ताट आहेत. ताट आम्ही हा प्रयोग त्र्यंबकेश्वरला केला. शामराव 10,000 लोकांना रोज ताटात वाढलं. सप्ताह प्रदूषणमुक्त पाहिजे, लक्षात ठेवा. तुम्ही लोकांना काय आदर्श देणार आहे ना. सप्ताह प्रदूषणमुक्त पाहिजे, सप्ताह व्यसनमुक्त पाहिजे. त्यातल्या त्यात बंडाचा त्याचं नाव टाकलं होतं जास्त पाहिजे.
समजा प्रदूषणमुक्त पाहिजे, व्यसनमुक्त पाहिजे, शोषणमुक्त पाहिजे. इथं एकही पैसा त्याचा अपहरण होता कामा नये. चांगली गोष्ट आहे. एक चांगला आदर्श निर्माण केला की सगळ्या श्रोत्यांना ताट. मग काय झालं म्हणले तर ठीक, मग लोकांनी का केलं नाही म्हणजे लोकांच्या घरात भरपूर आहे, कोण येत आहे. भगवंतांनी धर्माकडं पाहिलं, उचलून टाकलेली ताटं कोणी तर घेऊन जात आणि आपण एका तासासाठी एका तासासाठी विमान करून आलो आहे. आपण काय देवा काय नाही जातो. धर्मराजा म्हणला कृष्णाला आपलं सांगू नका, आपली झाकली मूठ. भगवान म्हणे सांगूया. काय काय नाही रे, एक सल्ला घ्यायचा होता. कोणता? समजा एखाद्यानं सोन्याचं चालू तर काय केलं पाहिजे. शिक्षा काय? बळी म्हणला कोणता राजा आहे तो? नाही आपलं सहज विचार आहे आपलं. बळी काय म्हणला आहे का? बळी म्हणला देवा त्या ब्राह्मणाला कुठली शिक्षा द्यायची हे नंतर बघूया, अगोदर त्या राजाला फाशी द्यावा पाहिजे. भगवान म्हणजे उलटा काय ना कसा उलटाच. आता ऐका, अरे ज्या राज्यातल्या ब्राह्मणाला सोन्याचं ताट सोडण्याची बुद्धी होते तो राजाने तसलाच असला पाहिजे. धर्मळा तसा नव्हता. मग आता ऐका, हा जर नियम सध्या लावला तर योगी आदित्यनाथ यांना सोडून बाकीचे सगळे मुख्यमंत्री एका लाईनीत उभे करून काय केलं पाहिजे? गोळ्या. असं तुम्ही म्हणताय, मी म्हणलेलो नाही. गोळ्या घातल्या पाहिजे असं तुम्ही म्हणताय. असं मी एकनाथ शिंदेला जाऊन सांगणार आहे. करी द्वारकेशी राज्य देव, द्वारकेशी राज्य देव, करी द्वारकेशी राज्य देव. महाभारतामध्ये सूत यथा राजा तथा प्रजा. आता पुढचा मग सरळ सांगतो, लांबड लावत नाही. कसं केलं राज्यदेवाने? दुष्ट संवारून धर्म पाळी, धर्म पाळी, दुष्ट संहारून धर्म पाळी, दुष्ट संहारून राज करी नारायण, द्वारकेशी राज करी नारायण, द्वारकेशी राज करी नारायण, द्वारकेशी राज करी नारायण. दुष्ट संहारून धर्म पाळी, दुष्ट संहारून धर्म पाळी, संहारून धर्म पाळे, धर्म पाळे, दुष्ट संहारून धर्म पाळे, धर्म पाळे. कोणालाही काही चिंता न व्हावी असं वाटत असेल तर राजा नीती संपन्न पाहिजे. लक्षात ठेवा असं आहे. राजानं अन्यायाला दंड नाही केला तर बहुत ते दंड अन्यायाशी राजा न करिता दंड बहुत केलं. लोकशाहीचं पतन कसं होतं आहे का? लोकशाहीचं पहिलं पतन आहे राजानं अन्याय लोकांना दंड न करणं. लोकशाहीचं दुसरं पतन आहे अन्याय करणारे लोक राजाच्या मंडळामध्ये असणं.
लोकशाहीचं तिसरं पतन आहे दुष्ट लोकांनी सत्तेमध्ये जाणं. कोणावर टीका मला करायची नाही. का लोकांची नीती बदलते आपण लक्षात ठेवा. आमच्या सातारा जिल्ह्यात घडलेली गोष्ट आहे बरं का. एका स्टॉपवर एक म्हातारा उभा होता. त्याला जवळ दहिवडी नावाचं गाव होतं. 5 किलोमीटर ना. 5 किलोमीटरला 5 रुपये लागत असतील. 10 समजा काय तर लागत असेल. पण तेवढे पैसे त्याच्याकडं नव्हते. कुठंतरी एक पाकिट पडलेलं त्याला दिसलं. त्यानं ते पाकिट उचललं, उघडलं तर आत जवळजवळ लाखाच्या आसपास रक्कम होती. त्याने विचारलं, अहो हे पाकिट कोणाचं आहे बघावं, मला सापडलं आहे. ज्याचं पडलं होतं तो घाबरलाच होता. तो दहिवडीला गेला होता. तिथनं रिक्षा कोण मागायला होता. माझं पाकिट हाय आहे. ते पाकिट त्या म्हाताऱ्याने दिलं. ज्याचं पाकिट होतं त्यानं त्यातले 2000 रुपये काढले. बाबा एवढे घ्या तुम्हाला. बाबा काय म्हणलं ऐका. बाबा म्हणला मला 2000 नको, मला एसटी पडते 10 रुपये द्या. ही नीती झोपडीच आहे लक्षात ठेवा, बंगल्यात नाही. बंगल्यात संपत्ती जास्त आहे, नीती नाही. तत्र श्री होती ध्रुवा नीतिर्मती. कुठं यत्र योगेश्वर कृष्ण. आपण लक्षात घ्या, जो राजा नीती संपन्न आहे त्याच्या राज्यात नीती नांदते. उगाचच सांगतो. दुर्योधनाला सभेत विचारलं, पितामह पांडव नेमके कुठं सापडतील. सभेत विचारल्यावर खोटं बोलायचं नसतं. भीष्माचार्य तर जीवनभर खोटं बोलले नाही. आता काय करावं, पत्ता कसा सांगावा. त्यांनी संकेत सांगितला, राजा पांडव कुठं आहेत हे सांगू शकत नाही, पण जिथं पांडव आहेत तिथं काय सांगतो. तिथं भांडणं नाही, तिथं चोरी नाही, तिथं दारू नाही, तिथले लोक नैतिक आहेत. नैतिक असं राज्य शोधून काढ. तसं राज्य दुर्योधन शोधून काढलं ते वाईमध्ये, विराटनगर. असं आहे. म्हणून दुष्ट संवाद राजानं दुष्टांना शिक्षा द्यायची आणि सज्जनांना बक्षीस द्यायचं. हे केव्हा, ही नीती राजाकडे केव्हा येते, जेव्हा राजा पाळी वेदाज्ञा. वेदाची आज्ञा काय, धर्मंचर सत्यम वद मा हिंसा कुरु. वेदाज्ञा, वेदाची आज्ञा पाळतो, ब्राह्मणांना मान देतो आणि अतीतांचं पूजन करतो. तो स्वतः कसा आहे, अतीत, सगळ्यापेक्षा अतीत आहे. अलिप्त. भरतानी 14 वर्ष राज्य केलं अयोध्येत न जाता. राम वनवासात होते. रामाने वनवासामध्ये भगवी वस्त्र परिधान केली. भरतानी अयोध्यामध्ये केली. रामाने वनवासात जाऊन कंदमुळं खाल्ली. भरतानी नंदीग्राममध्ये राहून कंदमुळं खाल्ली. तुम्हाला जाता जाता सांगू का, ही जी गादी आहे ना, ही गादी भरताची आहे. लक्षात, भरतासारखी नारदाची गादी आहे. आम्ही इथं जेव्हा उभं राहतो ना, आमची म्हणून मी राहत नाही. आम्ही हरदास कीर्तन वेगळं हो. कीर्तनकार डायरेक्ट आमच्याकडे नाही. अगोदर शिवाजी बाबांनी सुरुवात केली आणि आम्ही इथं आलो
विणकराच्या पाया पडून विणा घेतो. याचा अर्थ असा आहे 2 तास गादी तुझ्याकडून चालवायला घेतलेली आहे, हा अर्थ आहे. आणि जय विठ्ठल झालं, विणेकर याला काय काय करतो, पाया पडतो. त्याच्या पाया पडतो. बाबा 2 तास तुझी गादी चालवली, आता तुला मग कीर्तन चांगलं होते. हो, माझं कीर्तन म्हटलं चांगलं होत नाही. कीर्तन आलेला सगळा समाज माझ्यासाठी आलाय असं जो बुवा म्हणतो तो दुर्योधन आहे. लक्षात मदरथे त्यक्त जीविता. आणि जो कीर्तनकार असं म्हणतो की मी या सगळ्यांच्यासाठी आहे, तो अर्जुन आहे. लक्षात लागून या पाया विनतो. आत्ता दुर्योधनाच्या मनात, कीर्तनकाराच्या मनातला अर्जुन जाऊन दुर्योधन यायला लागलाय. येऊ नये. माझा विषय बराच आहे, अतीत, सगळ्यापेक्षा वेगळा. आणि त्याला अभिमान नाही, दुसऱ्याला धरून देत, कसा धरून देत नाही हे सांगतो. एकदा मोठ्या प्रमाणात भजन करूया म्हणा. काही चिंता कोणा नाही कोणे विषयी, 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 काही चिंता कोणा नाही कोणे विषयी. द्वारकेचे राज्य देव, द्वारकेचे राज्य देव, माझे वागतो वरदेवो नाम, माझे वागतो वरदेव
हार घेत नाही, हार घेत नाही, हार घेत नाही आणि हार घेत नाही. मला हे पुढे ठेवलंय ना ते मी चालत नाही हो. असं द्या, काढू नका, असं द्या. पण मला वैयक्तिक चालत नाही. आता इथं 7 दिवस अखंड चालू आहे. आपण नको म्हणलो तर मागच्या लोकांचा अपमान होतो ना. काहीतरी म्हणून आपला असं म्हणणं असं नाही असतं. फक्त त्याची अडचण काय, कॅमेरावाले हो कॅमेरामॅन इधर देखो, महाराजाकडे मराठीत ते का मराठी, हां माझ्याकडे बघा. त्याची अडचण काय, मी कसा दिसतोय मला दिसत नाही, ही अडचण. एखादी स्क्रीन माझ्या पुढे लावायला पाहिजे होती. हे सगळीकडे दिसतं, त्याला काय म्हणतात, लाईव्ह 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 आहे का, आहे. अंकुश महाराज मी का उभा राहिलो त्याचं कारण सांगतो. मी नको म्हणलो असतो, पण माझी जी इच्छा आहे हे लाईव्ह झालं पाहिजे. का झालं पाहिजे, वारकरी संप्रदायाची कीर्तनं कशी असतात ते तुम्हाला दाखवायचं आहे. आमच्याकडं बदली ताल कॅन्सल केली जात नाही. बोलणं कमी करतो आम्ही, बदली चाल नाहीच करायची नाही. 7 दिवसामध्ये बदल्या ताली किती झाल्या मी सांगू शकत नाही. जवळजवळ 14 कीर्तनं झाली माझ्यासह. मला टीका करायची नाही, पण लाईव्ह आहे म्हणून बोलतोय. महाराष्ट्रातल्या सगळ्या जबाबदार कीर्तनकारांना माझी पाया पडून विनंती आहे, मधली चाल कॅन्सल करू नका. विठ्ठल कारण आमचं मुख्य तत्व आहे तुका म्हणे येते भजन भजन प्रमाण. तुका म्हणे येते बोलणे प्रमाण नाही, भजन प्रमाण. वा. परत ऐका, महाराष्ट्रातल्या सर्वांनी ऐका. आमच्या चाली 3 नसतात श्याम महाराज, आमच्या चाली 5 असतात. 5 पहिली 1 झाली ना, आता दुसऱ्या 2 झाल्या ना, आता तिसऱ्या 2 होणार. आमच्या पंढरपुरी 5 चाली झाल्या पाहिजेत. भजन पोट भरून झालं पाहिजे नाही. कीर्तनकारांनी मधली चाल आपल्या मनानं कॅन्सल केली. का केली त्याचं कारण सांगतो. मी त्याचा अभ्यास केला की कीर्तनकार मधली चाल का कॅन्सल करतात. त्याचं कारण आहे, पहिल्या चालीत गवयाने एवढा घाम काढलेला असतो कीर्तनकाराचा. अभंग झाल्यावर अर्धा तास त्यांचं दळण संपत नाही. त्यामुळं कीर्तनकाराचा BP वाढतो. त्याला वाटतं पहिली चाल अर्धा तास आणि मग मधली दिली तर त्याचा अर्धा तास, आणि मग मी कशाला लावली 7 भाषेत सांगू काय मी, सांगा मला सांगतो. हे बघा लाईव्ह आहे नाही सांगितलं असं आपलं त्याला सौम्य सांगतो. मग आम्ही काय झक मारणार काय. मला कोणाची निंदास्तुती करायची नाही, पण श्याम महाराजासारखी चाल म्हणणारी किती माणसं असतील हो, की जे कीर्तनकाराचा वेळ घेत नाहीत, मर्यादित वेळेत चाल संपवतात. मला तुमच्यावर टीका करायची नाही, पण कीर्तनातला वेळ गवयाने खाऊ नये हे माझं नक्की म्हणणं. कीर्तनात संगीत नाही पाहिजे या मताचा मी नाही. माझी आत्मचर्चा विषयाचं उदंड गाती गाती. कीर्तनामध्ये संगीत पाहिजे, संगीतामध्ये कीर्तन नाही पाहिजे. जेवणामध्ये मीठ पाहिजे, मिठाचं जेवण नाही पाहिजे. संगीत कीर्तनात मिठापुरतं असो.
मुद्दाम वेळ घेतला की आम्ही अशा चाली म्हणतो. महाराष्ट्राला कळावं संप्रदाय कीर्तन कसं असतं. पहिली एक चाल, दुसऱ्या दोन, तिसऱ्या दोन, 5 चाली. अहो देव आमच्या देवकऱ्याच्या फळावर तर 9 चाली, 5 नाही. पहिले 3, दुसरे 3, तिसरे 3, आणि त्या बी एके पटापट म्हणायचं, वेळ नाही घ्यायचं. शेवटचं चरण सांगायला ठरले. अभिमान तुका, देवाला अभिमान नाही. भगवत देह चैतन्य घन, तेथे वसू न शके अभिमान. यालाही करता त्याचे भजन, त्याचे अभिमान बाधीन. देवाला अभिमान नाही, इतराला धरून देत नाही. हनुमंता भेटी गर्व हरिला भेटी. अभिमान नाही, नेली यायचं कसं. राम अवतार संपला, हनुमंताचे चिरंजीव आहेत. देवा आता भेट कधी. द्वापारयुगात. द्वापारयुगात मी कृष्ण होणार आहे, तुला भेट देतो. नामदेवाच्या बाळकिडीमध्ये तसं प्रमाण आहे बरं का, माझ्या पाठ नाही. द्वापरयुग आलं, भगवान श्रीकृष्णाचं द्वारकेत राज्य सुरू झालं. हनुमंतराय प्रवास करत करत द्वारकेत आले. द्वारकेच्या बाहेर बलरामदादाची बागेत गेले. आता माकड असते. माकड कधी सरळ असतं का. माकड नासधूस करतच. या झाडावर त्या झाडावर त्या फळं खायची तेवढीच, पाडायची तेवढीच, फांद्या मोडायच्या तेवढ्या. बागेचा राखणदार माळी त्यानं माकडाला हलकून मारली. हायक 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 म्हणले का हम नावा मारत त्याच्याच अंगावर आभाव. तुम्हाला आपलं माहिती पण सांगतो. तुम्ही एकटा असणार, एखादं माकड असला ना तर नाद करू नका अजिबात. एक माकड एका माणसाला कधीच ऐकत नाही. त्याच्या हातात येत का अशी कानपाणी मारतं, खास कानपाड मारतो, मळबडतं. माळी आला. देवा एक मोठं माकड आले, मला काय ऐकत नाही, कुणाला तर पाठवा. भगवंताने चिंतन केलं, माझा हनुमंत आलाय. लक्षात आलं. गरुडाला जरा खाजवत होतं सारखं. मी संगीत विशारद, तुम्ही नाही बरं का. गरुडाला खाजवत होतं. गरुडा दारे जरा माकडाकडं. गरुड म्हणला, काय देवा, हे काय काम सांगण्याची पद्धत होय. माझी इमेज कोणती. माझा सोलो टी व्हीवर चालतो आणि मला सांगते कणिक मळ म्हणून. संगीत विषयाला कणिक मळायची नसते बरं का. भगवान म्हणजे तसं नाही रे, जरा माकड नेटाक आहे, तुला बघूनच घाबर म्हणून जा. बाकीची जातील पण तुला बघितलं घाबरेल. गेला गरुड. ए माकडा, ए माकडा, इथं थांबू नको, ही बलरामदादाची बाग आहे. हनुमंत साहेब म्हणले, मला एकच राम माहीत आहे, हे बलराम आणखीन कुठनं आणला कुठनं. जवळ आले. बाबा मी म्हातारा झालो आहे, ऐकू येत नाही, जरा मोठ्यानं सांग. ही बाग
बलरामदादाचे थांबू नको. नाही, अजून ऐकू आलं नाही. कानाचे धडे बसल्यात, जरा जवळ येऊन सांगा. असा कान केला आणि गरुडानं हनुमंताच्या तोंडाजवळ कानाजवळ तोंड नेलं, अवसानात येऊन दिला. आणि जे अशी खाडकन मारली तर मारल्यावर गरुडा मी पडेल बरं का. गरुडाच्या लक्षात आलं, दिवसा लाईट दिसायला लागली चालण्या. आणि जे गरुड कोंब्यात गेला ते 8 तारखेला कोंब्यात गेला होता. काला झाला तरी शुद्धीवर आला नाही. तिथनं उडाला जे येऊन पडला ते देवाच्या पायाजवळ. देवाने वारं घातलं, लिंबू सरबत आणलं, तोंडात सोडलं. कसा तरी जागा झाला. डोळे उघडून बघितलं, मला बाग कुठं दिसत नाही, महाल दिसतोय, पण एवढी गोष्ट खरी आहे, आपण आहोत. मग गरुडाने देवाने विचारलं, गरुडा आता कसं वाटतंय? गरुड म्हणला, गार गार वाटतं. गरुड म्हणला, मी कुठं आहे? तू राजवाड्यात आहे. विचारलं गरुडानं, वेळ किती झाली? म्हणले वेळ नाही, दिवस झाले 4. हां, मग 4 दिवस कुठं होतो मी? ते म्हणले तू हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये होता. मग भगवान म्हणले, गरुडा काय भानगड आहे, काय झालं सांग? गरुड म्हणला, सांगण्यासारखं नाही. तेव्हा ते माकड आहे वे, त्यानं एक कानपडीत मारली, पुढचं मला काहीच माहीत नाही. हां, तुला सांगतो, अरे तो मारुती आहे आणि मारुतीला बलराम हे नाव चालत नाही, त्याला फक्त राम माहीत आहे. आता परत जा आणि परत सांग तुला रामाने बोलवले. गरुड म्हणला, शिवाजी बुवाला पाठवा केला, मला कसं पाठवा? काय म्हणले, तू जा. गरुड म्हणला, जातो, पण माझ्या पुण्यतिथी तयार करून ठेवा. परत येईल म्हणून नाही, तू राम म्हण, मग तुला कळेल काय ते. गरुड गेला हनुमंतरायाकडे आणि भगवंतांनी लगेच महिला मंडळ सत्यभामेला सांगितलं, हे सत्यभामेला सांग मला मी राम होतोय, सीता बनून ये. गरुड गेला, हनुमंतराय बसले होते, हात जोडले, अहो हनुमंतराय, अहो हनुमंतराय. हनुमंतराय म्हणले, एका सलाईनचा उपयोग चांगला झाला आहे बरं का, पेशंट सुधारला आहे आपला. हनुमंतराय जवळ आले, गरुड मागं सरकला. गरुड म्हणला, सुरक्षित अंतर ठेवा, कोरोना चालू आहे. काय झालं? काय नाही. तो मला रामानं बोलवले. रामाने कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. जरी ठावा असेल तुम्हा कोणा, जरी ठावा असेल तुम्हा कोणा, ठावा असेल कोणा कोणा, जरी ठावा असेल कोणा कोणा. माझा राम, माझा राम, माझा राम.
सर्वस्वी हा जीव ठेवीन त्याचे चरणी, पांडुरंग कोणी जावी तया. जे गोराला उचललं, डोक्यावर घेतलं, असे नाचायला लागले. दाखवलं असतं पण आता नाही जमत. असे नाचायला लागले, माझा राम माझा राम माझा राम माझा राम. बोलो जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. आणि महिला मंडळ सत्यभामेला काय सांगितलं होतं? हां, मी राम झालो सीता बनून. सत्यभामेकडे निरोप गेला. सत्यबाबा काय म्हणली दासीला, बघ निरोप माझ्याकडेच आला, माझ्याशिवाय दुसऱ्याचं काम नाही. कुणी बी माझा नाद करू नये. बरोबर माझीच निवड झाली का नाही. आणि जे सत्यभामा ब्युटी पार्लरमध्ये घुसली, 4 तास ब्युटी पार्लरच्या बाहेर आलीच नाही. ब्राह्मण वरडून जमला. ब्राह्मण म्हणला, मुलीचे मामा मुलीला घेऊन या, मुलीचे मामा मुलीला घेऊन या. मुलगी येईना, मामाही येईना. मी म्हणलं काकाला मला कीर्तन जायचं आहे, लवकर. आम्हाला मुलगी आली पाहिजे का नाही. म्हणलं मुलगी कुठे गेल्या. मामा म्हणला ब्युटी पार्लरमध्ये घुसल्या. सगळा शृंगार केला, आरशात बघितली, नथ घातली. आणि दासीला काय म्हणते, ए ठके दिसतं का म्हणजे सीतेसारखी. आता ती दासीच आहे. ती म्हणली, बाईसाहेब सीता कुठं, तुमच्यापेक्षा मागं 7 कोस सीता. दमलं. तेवढ्यात नारद काय येऊ नयेत. नारद आले. नारदा बरं झालं तुम्ही आला. स्वारीनं सांगितले सीता बनवून या. दिसते का मी सीतेसारखी. नारद म्हणले, आहे साहेब खरं सांगितलं तर रागेलं नाही. सांगा खरं सांगतो. सीता लांब आहे. सीतेच्या चपला घेऊन दासी आली होती पुढं. त्या दासीसारखं सुद्धा दिसत नाही हो. हां, नारद म्हणले विचार करून जा. जमलं तर घोडाला एखादा मोबाईल करा. हां, तुम्ही सीतेसारखं दिसला नाही आणि त्यानं जर थोबाडीत मारली तर गरुड म्हणून वाचला. तुमचा निभाव लागणार. नशिबाची परीक्षा घेऊ नका. लाजीन नली रूप नये पालट येता. जमलं नाही. मग निरोप दिला. स्वारीना सांगा. नाही जमत. भगवान म्हणले वेळ किती घालवला, 11:15 झाल्यात. जाग रुक्मिणी सांग. बाईसाहेब तुम्हाला सीता बनायला सांगितले. रुक्मिणी हसल्या. का हसताय. अगं त्याला जाऊन सांग. त्यांना म्हणावं तुम्ही विष्णू असला की मी लक्ष्मी, तुम्ही शंकर असला की मी पार्वती, तुम्ही ब्रह्मदेव असला की मी सावित्री, आज तुम्ही कृष्ण असला की मी रुक्मिणी, आणि तुम्ही राम असला की मी सीता. कशाला सीता व्हावं लागतं कुणाला. झाला भीम की आपण राम सीता हो. सीता हो. गरुड घेऊन आला. रामाला पाहिलं. आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर भगवान म्हणले गरुडा माझ्याजवळ रूपाचा अहंकार चालत नाही, शक्तीचा चालत नाही, चातुर्याचा चालत नाही. म्हणून अभिमान नाही तुका म्हणे त्याशी नेती आणि काशी निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. सोपान मुक्ताबाई.
जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सप्ताहाचा समारोप आहे. शेवटची चाल होणार आहे. शेवटची चाल होईल, आरती होईल, सगळे टाळकरी खाली बसतील, मग संयोजकांना काय सांगायचे सांगा. आणखी एक विनंती आहे, उभ्या महाराष्ट्राला विनंती आहे, कीर्तनाची आरती कॅन्सल करू नका. कीर्तन झाल्यावर आरती घ्या. बसलेल्या लोकांनी आग्रह धरा, आरती झाली पाहिजे. हा नामयज्ञ आहे, लक्षात ठेवा. हा नामजपयज्ञ आहे आणि यज्ञाची पूर्णाहुती, यज्ञामध्ये पूर्णाहुती असते. तसं सकाळी काकड्यापासून संध्याकाळच्या कीर्तनापर्यंत जो यज्ञ झाला त्याची पूर्णाहुती म्हणजे आरती. तुमचा गैरसमज करून घेऊ नका. विना उपासला की आरती करायची नाही, बरोबर आहे ना? असंच आहे ना, विना उपासला की आरती करायची नाही. मग माझा जाहीर प्रश्न आहे, विना उपासताना आरती करायची नाही तर भागवताची कशी चालली तुम्हाला? मग भागवताची आरती आपण 25-25 तास, कीर्तनकार आणि संयोजक सर्वांना महाराष्ट्रामध्ये जायचं जाहीर आव्हान आहे. कीर्तनाची आरती बंद करू नका, कीर्तन आरती घ्या. आमचा अधिक मासामध्ये पंढरपुरामध्ये महिनाभर सप्ताह होता, पण विना आरतीचा नाही. आरती हे आपलं उपासनेचं सगळ्याचं शेवटचं अंग आहे. म्हणून आरती घेत चला. एकच वाक्य सांगतो, सेवा संपवतो. माझं नाव छापलं नसतं तर मी तुम्हाला काय बोललो नसतो, पण सगळ्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शक म्हणून माझं नाव मानबिंदूने छापलं आहे. म्हणून संयोजकांना विनंती आहे, हम जेब के पक्के हैं, हम जेब के पक्के हैं. कोणताही कार्यक्रम केला तर आम्ही त्याचा हिशेब त्याच जागेवर देतो. त्र्यंबकेश्वरला आम्ही सप्ताह केला 12 दिवस. 10,000 वाचक होते, रोज 25,000 लोक जेवत होते. पण काल्याच्या दिवशी 4 लाख शिलकीचा जमा खर्च आम्ही वाचून दाखवला. माझी अपेक्षा एवढा मोठा कार्यक्रम झाला तर त्याचे अहवाल छापले पाहिजेत आणि ते सर्व लोकांच्यापर्यंत गेले पाहिजेत. तुकाराम 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 अभिमान तुका म्हणे नाही दासी, 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 अभिमान तुका तुका मन नाय जाजे, अभिमान तुका मन नाय जाजे. निर्यानी काशी धरो देव, निर्यानी काशी धरो देव.
आरती आरती निधी अनेकाचे आरती तयार करा. सर्वदेव द्रुपद द्रुपद आणि तुझे वर्णे गुण नाम महादेवाने तुझे वर्णे गुण नाम. खामकर म्हणा. द्रुपद द्रुपद माझी वाणी दे. हां माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे ऐसे दे गुण नाम. ऐसे देई प्रेम गाई कळा ऐसे दे प्रेम ऐसे दी प्रेम प्रेम ऐसे दे प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णे गुण माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. प्रकाश महाराज जवंजाळ प्रकाश महाराज जवंजाळ या नाही का नरहरी महाराज अहो बोला. तुका म्हणे हाती ठोका अधिक उरणे नव्हता हरिवाणी तुझीकडे मुख बसरणे घडे कंठी धरिला कृष्ण म्हणे अवराजने प्रदान लाला वाढून एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला लाला वाढून एकमेका वैष्णवनिका ब्राह्मणे भूमंडळी आम्ही बळे रगाडे लाला वाढून एकमेका वैष्णवनिका संभ्रम. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. आ बोलेले कोडे देवा कोडे उत्तर राक्षमा आ नाही विचारला अधिकार म्या मुला राक्षमा बराद तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा क्षमापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव ज्ञानदेव झाले समाधान तुमचे देखील चरण नारायणा सुरवाडिकपणे येथे सापडले गेली आता उठावे से म्हणा नारायणा
तुका म्हणे भोग गेला निवारी लाला करोनी आरती चक्र पाणी ओवाळती पाव सकळा पुण्यवंत तुम्ही बाळ तुका वाहेटाली उभा सन्निध गवली प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते ओवाळीची बाळा प्रौढानी मुग्धा ओवाळीती स्त्री नामा म्हणे केशवाते धरुणी राहिलो तट आरती ज्ञानराजा कैवल्यतेजा सेविती साधुसंत म्हणून वेदाला माझा आरती ज्ञानराजा नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा म्हणू वेदाला माझा आरती ज्ञानराजा राघवे सागरात कौतुक तो वाचे भंग रखलेल्या आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती दाखव्या आरती तुकारामा तुकिता तुलनेसे मनोनी रामेश्वरे मस्तक ठेविल्या आरती तुकारामा सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती दाखव्या आरती तुकारामा घालेल लोटांगण वंदिर डोळ्यांनी पायन रूप तुझे प्रेमे आलिंगनानंद पूजिन भावे ओवालिन म्हणे विठ्ठल रखुमाई ठोबा रखुमाई ठल रखुमाई मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे या संतांसी निर्वी हेची मद देई आणि तुझं काय न माग मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापक जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवाधिदेवा कृपालु आजी केशवा सर्वांनी म्हणा महानंदा सदा शिवास जरू चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा सहस्रपादा शेष कमल नयना कमलापती स्वामिनी मोहना मदन मूर्ती अवतारका दरिद्राक्षिती वामन मन मूर्ती त्रिविक्रम सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळगंगना बालकृष्ण तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावा चरणी करीत से विनवणी भववंदनी सोडवा सकळ देवानी देवा कृपालु आजी केशवा आनंदा महानुभवा सदा शिवास जरूर रुकुमाय ठोबा पाय विषय व्हावे त्या कुला माझी सकळ कोणीची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी विष्णुदासा भाविका नामा म्हणितया असावे कल्याण जमनी निदान पांडुरंग एक तुझ प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा या संताशी निर्विहेच मज म्हणजे काय म्हणे आता उदार तो होई मज ठेवी पायी संतांची या संतांची निर्वेची मध्ये तुझे काही न मागो देवा देव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 हे पा 2 मिनिट
चिंता कोणा नाही कासयाची, करी द्वारकेसी राज्य देव.